नवी मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। बेलापूरमध्ये प्रचार रॅली काढून उमेदवारांचा प्रचार करण्यात आला। जळगाव महानगरपालिकेत महायुती धर्म न पाळणाऱ्या भाजपच्या बंडखोरांवर पक्षानं कारवाई केली। भाजपनं अधिकृत पत्र काढत 27 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली। मुंबई पालिका निवडणुकीमध्ये दक्षिणेकडील मतं मिळवण्यासाठी भाजपनं नवी रणनीती आखली आहे। दक्षिण भारतातील बडे नेते आणि अभिनेते भाजपचा प्रचार करणारे मालाड, पश्चिम, धारावी अशा विभागांमध्ये प्रचार केला जाईल। काँग्रेसचे माजी आमदार अशोक भाऊ जाधव यांचा मुलगा कुणाल जाधव यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। कुणाल जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला। चंद्रकांत खैरे टपोऱ्या माळी घालतात, निव्वळ भोंदू आहे, लुबाडणारा माणूस आहे, या खैरेपासून ठाकरे गटानं सावध राहावं। 17 तारखेला यांच्याजवळ कुणीच राहणार नाही असं म्हणत खासदार संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली। समाजाच्या पार्टीचे आमदार रईस शेख हे भिवंडीमध्ये काँग्रेस पक्षाचा प्रचार करत असताना दिसतायत। काँग्रेस पक्षाचं चिन्ह हातावर मतदान करा, आमदार रईस शेख यांनी मतदारांना आवाहन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पूर्वी अहमदनगर महापालिकेसाठी निवडणूक झाली, यावेळची निवडणूक ही अहिल्यानगर महापालिकेसाठी होणार आहे। आपल्या समस्या समजून घेता येईल यासाठी आलोय। अहिल्यानगर महापालिकेमध्ये आपला महायुतीचाच महापौर बसेल आणि पूर्ण बहुमत हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। कुटुंबातील सदस्यांना निवडून आणण्यासाठी राहुल नार्वेकर थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे जातात, मवाल्यासारखी दमदाटी करतात। देवाभाऊ नाही, घेवाभाऊ आणि टक्का भाऊ आहे असं सुरू राहील तर देशात अराजकता माजेल। नेपाळमध्ये जे झालं ते भारतात घडू देऊ नका असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय। जळगावचा दौरा रद्द झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरून नागरिकांशी संवाद साधला। यावेळी शिंदेंनी जळगावात न आल्याबद्दल खानदेशी भाषेत दिलगिरी व्यक्त केली आहे। मात्र विजयाचा गुलाल उधळायला नक्की येणार असं आश्वासनही शिंदेंनी दिले। शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंनी ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर टीका केली आहे। करप्ट लोकांची स्क्रिप्टेड मुलाखत असा कोचक टोला वाघमारेंनी लगावला। वर्षानुवर्ष एकमेकांचे चेहरे न बघितलेले दोन भाऊ एकत्र आले म्हणजे एकनाथ शिंदे नावाच्या वादळाने यांची झोप उडवली असंही त्या म्हणाल्या। नवी मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीरनामा जनतेसमोर ठेवण्यात आला। मुंबईत मानखुर्द विधानसभेतील प्रभाग क्रमांक 139 चे माजी नगरसेवक राजेंद्र वाघमारेंनी शिवसेनेत प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत वाघमारेंचा सपत्नीक पक्षप्रवेश झाला। नागपुरात सुनीता येरणांकडून घरोघरी जाऊन प्रचार केला जातोय। पहिल्यांदा नागपूर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसनं 87 उमेदवार रिंगणात उभे केले, त्यामुळे जोरदार प्रचार केला जातोय। राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुन्हा अजित पवारांवर सडकून टीका केली आहे। पुण्याच्या गुन्हेगारीला बळ देण्याचं पवारांचं काम आहे असं मोहोळ म्हणाले। एबी फॉर्म चोरी प्रकरणातील भाजप शहर अध्यक्ष सुभाष गोट्टवार यांच्या फोटोला शेण फासलं गेलं, यामुळे पुन्हा चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपात गोंधळ पाहायला मिळतोय। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबईतल्या प्रचारादरम्यान हल्ल्यात जखमी झालेल्या शिवसेना उमेदवाराची भेट घेतली। हाजी सालीन कुरेशी असं उमेदवाराचं नाव आहे, त्यांच्यावर चाकू हल्ला झाला होता। ज्या दोन भावांनी वर्षानुवर्ष एकमेकांचे चेहरे पाहिले नाहीत ते आज एकाच सोप्यावर बसलेत, यावरूनच समजतंय की एकनाथ शिंदे नावाच्या वादळानं यांची झोप उडवली असं म्हणत शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर टीका केली। नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं प्रचार पुस्तिकेचं प्रकाशन केले। या प्रचार पुस्तिकेला कुंभपर्वातील अमृतवचन असं नाव देण्यात आलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते कल्याण पश्चिम येथील निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन राज ठाकरे यांनी केलं।
नवी मुंबईत पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो पार पडला। बेलापूर मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचा रोड शो झाला। बेलापूर ते पाम बीच मार्गावर रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं। अजित पवारांनी पुन्हा भाजपवर टीका केली आहे। पुणे 9 वर्ष त्यांच्या हातात होतं, त्यांनीच पुण्याची वाट लावली असं म्हणत अजित पवारांनी भाजपला लक्ष्य केलं। लातूर महापालिकेच्या निवडणुकीतील तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिवसेनेत प्रवेश करणारे भाजप आणि काँग्रेसला शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये मोठी खेळी केल्याची चर्चा रंगली आहे। नाशिकच्या सभेसाठी राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या 35 मिनिटं चर्चा झाली। शुक्रवारी ठाकरेंची संयुक्त सभा नाशिकमध्ये होणार आहे। या सभेतून ठाकरेंचा प्रचार हे प्रदर्शित होण्याची शक्यता आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उभे केलेले उमेदवार सचिन खरात गटाचे असल्याचं अजित पवारांकडून सांगण्यात आलं होतं, मात्र सचिन खरात यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देऊन मी कोणतंच चुकीचं काम करणार नाही असं त्यांनी म्हटलंय। महापालिकेच्या निवडणुकीत बोरिवली येथील विभाग क्रमांक 26 मधले अपक्ष उमेदवार सचिन केळकर यांना विभागातील जनतेचा उदंड प्रतिसाद मिळतोय। विभागातील मुस्लिम समाजानं बहुसंख्येनं समर्थन दिलंय। केळकर यांचं ठिकठिकाणी मुस्लिम समाजाकडून जोरदार स्वागत केलं जातंय। उद्धव ठाकरे यांच्या सभेचा पहिला टीजर हा प्रदर्शित करण्यात आलेला आहे, त्यामुळे आता लोकांमध्ये ही उत्सुकता निर्माण झाली आहे। शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची सभा पार पडणार आहे। ठाण्यात ठाकरे बंधूंकडून बॅनर वॉर सुरू झाले। भाजपच्या बॅनरच्या बाजूला ठाकरेंच्या युतीचा बॅनर सर्वांचं लक्ष वेधतंय। नगरसेवक मीच, नगरसेविका मीच, आमदार मीच, मंत्री मीच, बस झाली घराणेशाही, आता यातून मोकळं होऊया असा खोचक टोला ठाकरेंनी भाजपला लगावलाय। आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी पायी वारी केली आहे। पडळकरांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा म्हणून समर्थक पायी पंढरपूरला आलेत। आटपाडी ते पंढरपूर अशी 60 किलोमीटरची पायी वारी त्यांनी पूर्ण केली। सांगलीतील प्रभाग क्रमांक 16चे उमेदवार उमर गवंडी यांच्या आईने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, परिणामी ते लढणार नाही त्याच्या चर्चा होत्या। मात्र उमर गवंडींनी आपल्या सहकारी उमेदवार वैष्णवी मोरे यांच्यासहित प्रचाराला सुरुवात केली। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 3,500 कर्मचाऱ्यांची प्रशासनाने नियुक्ती केली आहे। सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे। धुळ्यात शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारात आमदार मंजुळा गावितही सक्रिय झाल्या। महापालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध आमची लढाई असून शिवसेनेला मतदान करा असं आवाहनही आमदार मंजुळा गावित यांनी मतदारांना केलं। नवी मुंबईत निवडणुकीच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी युक्ती शोधून काढली आहे। उमेदवारांचे मास्क घालून कार्यकर्ते आता घरोघरी प्रचार करत आहेत।